2026 संपण्याआधी दोन खूप मोठे भाकीत करण्यात आले आहेत जे तुम्हाला माहित असायला हवेत। पहिलं म्हणजे सोनं 3 लाख आणि चांदी तब्बल 6 लाख रुपये होणार असा इशारा इन्व्हेस्टर आणि लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला। जगभरात प्रचंड कर्ज आहे, जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहेत, सेंट्रल बँक्स मोठ्या प्रमाणावर गोल्ड खरेदी करतात, इन्फ्लेशन आणि इकॉनॉमिक अनसर्टनिटी वाढली की मोठमोठे इन्व्हेस्टर्स सेफ ॲसेट म्हणून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात। आणि दुसरं भाकीत म्हणजे 2027 पर्यंत जगभरात भयंकर फूड क्रायसिस येईल, प्रचंड महागाई वाढेल आणि खाण्याचे पदार्थ खूप महाग होतील असं जेपी मॉर्गनने केलेली स्टडी सांगते। यामागे मिडल ईस्टचे युद्ध, फर्टिलायझर्सचे वाढलेले भाव आणि अल निनो हे महत्त्वाचे कारणे आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण काय करायचं? सगळ्यात आधी पॅनिक बाईंग करू नका, महिनाभराचं धान्य साठवून ठेवण्याची गरज नाही। दुसरं, इमर्जन्सी फंड तयार ठेवा, गरज पडल्यास काही महिन्यांचा खर्च भागेल इतकी कॅश जवळ ठेवली तरी चालेल। तिसरं, सगळे पैसे एकाच ॲसेट मध्ये गुंतवू नका, कियोसाकीने सांगितले म्हणून गोल्ड किंवा सिल्वर मध्ये ब्लाइंडली इन्व्हेस्ट करू नका, तुमच्या रिस्क नुसार आणि फायनान्शियल गोल्स नुसार डायव्हर्सिफिकेशन करा। चौथं, तुमचा खर्च तपासा, रेस्टॉरंट, अननेसेसरी सबस्क्रिप्शन्स, फूड डिलिव्हरी हे कमी किंवा बंद करा। आणि शेवटी एकच सांगेल, हे प्रिडिक्शन पेक्षा वॉर्निंग म्हणून घ्या, कारण क्रायसिस येणार की नाही हे आपल्या हातात नाही, पण क्रायसिस आला तर आपण फायनान्शियली आणि मेंटली तयार आहोत की नाही हे आपल्या हातात आहे।